कृपया ट्रॅफिकला अडचण करू नये. समोर येऊन बसावं सगळ्यांनी. स्टेजच्या उजव्या साईड मध्ये युवकांना माझी विनंती आहे, सगळ्यांनी पुढे या. या साईडला या, उजव्या डाव्या साईडला या. सगळं समोर खुर्च्या मांडलेल्या आहेत. इंदापूर विधानसभेच्या यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच इंदापूरच्या इतिहासात ही लक्षवेधी निवडणूक होत आहे. आपले युवा नेतृत्व माननीय कृपया हात जोडून विनंती आहे. जे उजव्या साईडला युवक उभा आहेत ना, रस्ते उभा आहेत, ट्रॅफिकला अडचण येते, कृपया आपण इथं खुर्च्या ठेवलेल्या आहेत. कृपया विनंती आहे, समोर येऊन बसावं आपण सगळ्यांनी. कृपया पुढे सगळ्यांनी पसंत आला. हे बाय सगळ्यांनी इकडे या. समोर या, समोर या एकदा. कळंबगावच्या या सर्व युवा कार्यकर्त्यांनी प्रवीण दादांची भव्य गाडी वालचंदनगर पासून मोठ्या उत्साहात या कळंबगावामध्ये आगमन झाले. मोठ्या उत्साहात भैयाचं स्वागत करण्यात येत आहे. मित्रांनो, हे वातावरण बघितलं तर इंदापूर तालुक्याच्या प्रत्येक गावात प्रवीण भैयाचं असं जोरदार स्वागत करण्यात येत आहे. अतिशय उत्साहाच्या वातावरणात ही इंदापूरची निवडणूक पार पडत आहे आणि ही जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. मित्रांनो, परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने प्रवीण भैयांचं या कळंबगावच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. आणि यानंतर प्रास्ताविक आणि स्वागत माननीय संजयजी रणमोडे एकत्रित त्यांना विनंती करतो. आज कळंबगावामध्ये इंदापूर तालुक्याचे भावी आमदार प्रवीण माने, त्याचप्रमाणे मयूरदादा पाटील, आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक केदार सर, बाबासाहेब चौरे यांचे मी स्वागत करतो. आज बायांच्या प्रचारानिमित्त आपण कळंब गावामध्ये सभा आयोजित केलेला आहे. कळंब गावामध्ये आतापर्यंत आम्ही 95 पासून हर्षवर्धन पाटील साहेबांच्या पाठीमागे होतो. 30 वर्ष गावचा प्रचार केला, वेळोवेळी त्यांच्या पाठीशी राहिलो, पण आम्हाला प्रत्येक वेळेस सन्मानाची काय वागणूक मिळाली नाही. त्यामुळे आम्ही हे निर्णय घेतला सर्व तरुणांनी की प्रवीण भाईचं काम करायचं आणि प्रवीण भाईला 2024ला प्रचंड बहुमताने विजयी करायचं. एवढं करून मी माझ्या भाषेच्या शब्द जयंती मला. यानंतर कळंबगावचे समाजसेवक ज्यांनी रुग्णांना अतिशय मोठ्या प्रमाणावर मदत केली, ते मुन्ना काजी आपल्या समोर मनोगत व्यक्त करतील. बबलू लोंढे, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. नमस्कार. पहिल्यांदा आदरणीय बंधूंनो, पहिल्यांदा
आदरणीय बंधूंनो, भाषणात म्हटलं जातं की आदरणीय व्यासपीठ, मी म्हणतो पहिल्यांदा आदरणीय जनता, आदरणीय पब्लिक, आदरणीय बंधूंनो, आदरणीय व्यासपीठ, आदरणीय मयूरदादा, आदरणीय प्रवीण भैया माने पाटील, मित्रांनो, तरुणाला तरुणींना हाताला काम देणारा, दान देणारा माणूस प्रवीण भैया यांना मतदान का करायचे? किटली चिन्हासमोरील बटन का दाबायचे? इंदापूर तालुक्यामध्ये तरुण उमेदवारच का असावा, याची कारण जाणून घेण्यासाठी आपण इथे जमा झालो आहोत. मित्रांनो, या व्यक्तीने कधीही तालुक्यामध्ये राजकारण करत असताना राजकारण समाजकारण केलं, त्याच्यानंतर राजकारण केलं, त्याच्यानंतर आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये रोजगार मिळवून दिला. सोनाई दूध संघ काढून 7,500 लोकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला. आणि भैया जिल्हा परिषद मध्ये असताना त्यांनी जे काही आरोग्याची कामं केली आणि त्यांच्या माध्यमातून राजीव गांधी सेवेमधून मी पण मित्रांनो 650 लोकांच्या ऑपरेशन हृदयाचे फुकट करून दिली, फ्री करून दिली. त्याच्यानंतर मित्रांनो, माझं भाग्य की मला स्टेजवर बोलायला चान्स दिलाय. तर माझं भयाला एक विनंती आहे, कळकळीची विनंती आहे भैया, की वालचंदनगर मध्ये मी 1-1.5 वर्ष झाला प्रयत्न करतोय की कंपनीच्या साहेबांना जाऊन, कंपनीच्या मालकांना भेटून ते हॉस्पिटल चालू करण्यासाठी खूप प्रयत्न केले, खूप डॉक्टर्स आणले, पण व्यवहार काही झाला नाही, तिथं चालू काही दिलं नाही. म्हणून तुम्हाला भैया सांगणं आहे की वालचंदनगर मध्ये, आसपास तालुक्यामध्ये, वालचंदनगरच्या आसपास एक डॉक्टरची कमी आहे. लोकांना समजा अचानक काही त्रास असेल, अचानक काही प्रॉब्लेम झाला तर जवळपास हॉस्पिटल सुद्धा नाही. तर माझी विनंती आहे की वालचंदनगरचं हॉस्पिटल बंद पडलेलं आहे, तर ते चालू करावं. तुम्ही काहीतरी करून ते चालू करावं. दुसरं काम, शैक्षणिक संस्था इथं कळंब वालचंदनगर मध्ये शैक्षणिक संस्था नाहीयेत, चांगल्या नाहीयेत. म्हणजे रोजगार मिळावा त्या शिक्षण संस्था करून रोजगार मिळावा. आणि मित्रांनो, वेळेची फार कमी आहे, खूप बोलता येतं. तर भैयांनी आपल्याला आपल्या कळंब गावासाठी रोजगार मिळवून द्यावा. आणि मी त्यांना उमेदवारीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. भावी आमदार त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशी माझी विनंती आहे, इच्छा आहे. बांधकाम मंत्री म्हणून त्यांना पद मिळावं. आणि मित्रांनो, आज मला एवढंच सांगायचंय की आजपर्यंत मला कधीही
स्टेजवर कधी येता आलं नाही. आज भैयांनी खूप माझ्यावर प्रेम केलं. पाचलिंगापाशी त्यांची छोटीशी मीटिंग होती, छोटीशी घोंगडी बैठक होती. तिथं त्यांनी मला फोन करून बोलून घेतलं. मित्रांनो, असं कोण बोलवतं? बस त्यांच्यासाठी खूप बोलता येतं आणि मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर उद्धवगावचे युवा कार्यकर्ते, यानंतर आपले कळमगावचे माजी कंदामुख्य अध्यक्ष माननीय सत्यवानजी केदार सर आपले मनोगत व्यक्त करतील. पूर्ण व्यासपीठ आणि स्टेजवर बोलण्याची माझी दुसरीच वेळ आहे आणि मी 18 पगड जातीचा नेता आहे, पहिलं लक्षात ठेवा. आणि मी भयाला एकच सांगेन, ज्यावेळेला तुम्हाला पोरगी तर दिलीच दिली, हे कळण सगळं मतदान तुम्हाला दिलं, त्याच्याबद्दल काळजी करूच नका. आणि वालचंदनगरचं काय करायचं किंवा युवकांचं काय करायचं, तर माने दादाशी आमची आणि शेडजीची चर्चा झाली की शुगर फॅक्टरी इथनं जी गेलेले ती जागा मोकळे, तिथं काय करायचं आपण, तर तिथे एक मोठा प्रोजेक्ट आणायचा आणि युवकांना सर्वांना संधी द्यायची, असं ठरलेलं आहे. तर आता यांना जास्त वेळ नाही, 10च्या आत सभा उद्घाटन फिरवून यायला जायचं. माझ्याकडे लय मटेरियल आहे बोलायचं, मी बोलणार नाही आता काय. फक्त एकच शुभेच्छा देतो आणि कळमचा आम्ही 99% मतदान आम्ही तुम्हाला करतो. यानंतर बाळासाहेब तात्या गायकवाड आपलं मनोगत व्यक्त करतील. उद्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपले लाडके तरुण दयामाने हे निवडणुकीसाठी उभा आहे. त्यासाठी आपण मतदान का करायचं ह्यासाठी मी आम्हाला सांगणार आहे. कारण त्यांच्या विरोधामध्ये 2 आजी माजी मंत्री पुरी फौज घेऊन उभे आहेत. आमच्यापाशी कोण नेता नाही, सर्वसामान्यांचं तेज आहे आणि तुम्ही जनता आमच्या पाठीशी आहे. आज 20 वर्ष जे मंत्री राहिलेले आहेत त्यांना पवार साहेबांचा चेहरा पुढे करून आज त्यांना मतं मागावी लागतात. आणि दुसरे जे उमेदवार आहेत त्यांना अजितदादाचा चेहरा पुढे करून मतं मागायला लागतात. मग तुम्ही 20 वर्ष 10 वर्ष काय केलं, त्या तालुक्यासाठी काय केलं हे तुम्ही सांगा. तुम्हाला काम केलं म्हणता, 6,000 कोटी आणलं तुम्ही म्हणता, मग तुम्हाला तुमच्या वेळ का आलेले ह्याच्यावर तुम्ही थोडा विचार करा. जनतेने आता ठरवलेला, जनतेनं नवा चेहरा द्यायची आता मी घेतलेले, म्हणून आता नवीन चेहऱ्याला लोक संधी देणार नाहीत. तुम्ही आता 10 वर्ष बसले घेतलेला, तुम्ही गप बसा, घरी झोपा. आता तुम्ही 20 वर्ष बी काढलेले, तुम्ही बी घरी बसा, गप झोपा. तुमचं आता काय तालुक्यात कोण तुम्हाला इथं फिरून देणार नाही. काल एका रणगावला आमचे जिल्हा परिषद माजी सदस्य त्यांनी काय वाक्य बोललेले की सोने परिवारांना किती लोक कामाला लावली. अगोदर तुम्ही सांगा, तुम्ही तालुक्यातले किती पोरं कामाला लावली, तुम्ही किती उद्योग आणलेले, त्याचं तुम्ही आधी उदाहरण द्या. आम्हाला त्याची लिस्ट द्या, आम्ही तुम्हाला तुमची लिस्ट देतो. आम्हाला बाकी कोणावर टीका करायची नाही. काल मुद्द्यातला बी आपले माजी मंत्री काय तर बोलले, 2 गटारावर खाली बसवा. 2 गटार कोण आहेत तुम्ही ठरवा. गटारी कोणी केलेले, तुम्ही किती पक्ष बदललेले, आता तुमचं एकच पक्ष राहिलेला आहे फक्त. आता 29 ला तुम्ही मनसेमध्ये जावा, तेवढाच पक्ष शिल्लक आहे तुमचा. आता तुमचं आमच्यातलं पुढे घरी बसा आणि जनता तुम्हाला घरी बसवणार आहे. उद्याच्या 20 तारखेला प्रवीण भाईची किटली त्यांनी उभवतं हे त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करा. हे परत तुमचा नाद त्यांनी केला नाही पाहिजे, पुढल्या 20 वर्ष नाद केला नाही पाहिजे, एवढीच विनंती करतो. आणि तुम्ही 20 तारखेला किटली ह्या चिन्हाचं बटन दाबून प्रचंड बहुमतानं निवडून जा, एवढीच मी विनंती करतो. भयांच्या बद्दल बोलण्यासाठी बघा या महिला आलेल्या तेजस्विनी माने त्या आपल्या समोर आता मनोगत व्यक्त करतात.
माननीय व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, अपक्ष उमेदवार प्रवीण भैया माने, त्यांचे सहकारी, तसेच माझ्या समोर बसलेले सुजाण, सुसंस्कृत आणि विकासाला जाणणारे आणि महत्वाचं म्हणजे परिवर्तनाला साथ देणारे सर्व मतदार बांधव यांना माझा नमस्कार. मी आज फक्त दोन गोष्टींवर बोलणार आहे. एक म्हणजे विकास आणि दुसरे म्हणजे परिवर्तन. विकास हा व्यक्तिगत आणि सामाजिक असतो. विकास हा व्यक्तिगत कसा असतो तर शैक्षणिक, मानसिक आणि शारीरिक घटकांवर अवलंबून असतो. तो त्याला स्वार्थाची झालर असते. मात्र समाजाचा विकास हा प्रत्येक घटकावर अवलंबून असतो. मग ती दळणवळणाची साधनं असो, शैक्षणिक, क्रीडा, कला या सर्व घटकांवर तो अवलंबून असतो. ही विकासाची व्याख्या आपल्या सर्वांना माहित आहे. विकास म्हणजेच का की दर 2 महिन्यांनी रस्त्याला खड्डे पडतात, याला आपण विकास म्हणू शकत नाही. विकास साधायचा असेल तर आपल्याला परिवर्तनाची गरज आहे. विकास आतापर्यंत आपण अनुभवलाय तो फक्त कागदावर. विकास हा राहिलाय फक्त शब्दांमध्ये. विकास हा प्रत्यक्षात आपल्याला अनुभवायचा असेल, विकास हा आपल्याला आपल्या समोर आपल्या कारकिर्दीत अनुभवायचा असेल तर त्यासाठी नवविचारसरणीचे, तसेच महिलांना रोजगार देणारे, 6,500 लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारे नवविचारसरणीचे असे नेते प्रवीण भैया माने हे आहेत. म्हणूनच मी आपल्या सर्वांना विनंती करते की आपल्या या मनावर जुन्या डेटाला फॉर्मेट मारा आणि येत्या 20 तारखेला किटली हे चिन्ह तुमच्या स्मृतीपटलावर डाउनलोड करा आणि त्याचप्रमाणे 20 तारखेला किटली या बटनावर क्लिक करा आणि जमेल तसं आजपासूनच सर्वांना याबद्दल ट्विट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपले चिखली गावचे ज्येष्ठ नेते भिगवण गावचे कणखर नेतृत्व माननीय शरद नाना चितारे आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वांना नमस्कार, जय भीम. त्रिवार सर्व महापुरुषांना अभिवादन. आपण या ठिकाणावरती ज्यांच्यासाठी मत मागण्यासाठी आलेलो आहोत ते आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार प्रवीण भैया माने, आपल्या युवकांचे आशास्थान मयूर भैया पाटील, त्याचप्रमाणे बाबासाहेबजी चौरे, बाळासाहेबजी चितळकर, डॉक्टर संजयजी लोंढे, राजाजी जामदार साहेब, गायकवाड साहेब, आझाद मुलानी, सन्माननीय सर्व व्यासपीठ जमलेले सर्व मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार बंधूंना, आपण ही निवडणूक लढवण्यासाठी का बाध्य झालो तर आपण सर्वांनी गेल्या महिन्यातल्या 23 तारखेला प्रवीण भैयांना सर्वांनी मार्केट कमिटीच्या ठिकाणावरती सभा घेऊन सांगितले की भैया आपण उमेदवारी भरा. आपण सर्व जनतेने त्यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे ते अपक्ष उमेदवार नाहीत तर जनतेचे उमेदवार आहेत. आणि मग जनतेच्या उमेदवाराला जनता ज्यावेळेस एखाद्या उमेदवाराच्या पाठीमागे उभ्या राहते त्यावेळेस त्या उमेदवाराला कोणीही पाडू शकत नाही. अशी पद्धत आहे, अशी अवस्था आहे. तर तुम्हाला सर्वांना सांगायचं की परिवर्तन का घडायला पाहिजे, कशासाठी केलं पाहिजे, का म्हणून केलं पाहिजे. बंधूंना परिवर्तन घडायचं, आपल्याला कोणावरती टीका करायची नाही, परंतु ज्यांनी आतापर्यंत जे काय कामं केलेली, आम्ही म्हणणार नाही की तुमच्याकडनं कामं झालेलीच नाही, परंतु जी कामं झाली ती मूलभूत सुविधांच्या पद्धतीने घेतली गेलेली नाही. रोजगाराच्या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीचा विचार आपण मांडला गेला नाही. आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रगतीची क्रांती केलेली गेलेली नाही. आणि मग असं असताना आपण विकास कसा केला असा आम्हाला प्रश्न पडतो.
किंवा तुमचा विकास तुमच्यापाशी राहू द्या, परंतु प्रवीण भैयाने सोनाई परिवाराच्या वतीने जो 7,000 कुटुंबांचा विकास केलाय आणि जर हा विकास आपल्याला इंदापूर तालुक्यामध्ये वाढवायचा असेल आणि भविष्यामध्ये आपल्या मुलांना जर रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर प्रवीण भैयाला निवडून द्यावं लागेल. कारण प्रवीण भैया एकमेव असं आहे, इंदापूर तालुक्यातली जनता आता तरुणांच्या पाठीमागे उभं राहण्याचं अभिवचन दिलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपल्याला सर्वांचे नेते पवार साहेबांनी सुद्धा तरुणांच्या पाठीमागे उभं राहण्याचा संदेश दिलेला आहे. हे खोचक वाक्य आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की साहेबांचा नेमका इशारा कोणाकडे होता आणि इंदापूर तालुक्यामध्ये कोणाला निवडून आणायचं याच्याबद्दलचं सुतोवाचन पवार साहेबांनी त्यांच्या भाषणात केलेलं आहे. आणि ते सुतोवाचन या इंदापूर तालुक्यात तरुण चेहऱ्याचा कोणता आहे त्या प्रवीण भाई आहेत आणि म्हणून पवार साहेबांचं तुम्ही म्हणणं ऐकलं पाहिजे आणि पवार साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे तरुणाला निवडून दिलं पाहिजे. अरे बंधूंनो, तरुण म्हणजे काय असतं? तरुणाची व्याख्या 60 आणि 62 वर्षाची नसती, ही लक्षात समजून घेतली पाहिजे. म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या इंदापूर तालुक्यामधला जो मागासवर्गीय समाज आहे, बहुजन समाज आहे, तो आता कोणाच्या पाठीमागे उभा आहे हे दोन्ही उमेदवारांनी समजून घेतलं पाहिजे. एक जण म्हणतो आम्ही ह्या समाजाच्या आमच्या पाठीमागे एवढं मतदान आहे, एक म्हणतो मी ह्या समाजाचा माझ्या पाठीमागे एवढं मतदान आहे. पण मला दोघांनाही समजून सांगायचं आहे की प्रवीण भैया कोणत्याही एका जातीचा चेहरा नाही, सर्व इंदापूर तालुक्याच्या जनतेचा एकच चेहरा तो म्हणजे प्रवीण भैया माने. कशाची जात कशाची पात काढली तुम्ही लोकांना? कोण जातीवर बोलतो, कोण पातीवर बोलतो, कोण कोणाच्या घरावरती नाती गोती जोडत बसता? अरे बाबांनो, आमची मनाची नाती जोडली गेलेली प्रवीण भैया संघ आणि आमच्या मनाची नाती तुम्ही बोर्ड फाडल्याने तुटणार नाही किंवा आमच्यावरती हल्ला छोटे छोटे गुन्हे दाखल करण्याची जे काही भीती तुम्ही दाखवताय. कारण भैयांनी भरसभेमध्ये सांगितलंय की जर अशा पद्धतीची चुकी गाव प्रशासनाच्या माध्यमातून झाली तर त्या चुकी आम्ही खपवून घेणार नाही. प्रशासनाने आपलं काम योग्य पद्धतीने करावं. अरे बाबांनो, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार आहे, आपल्याला मत मांडण्याचा अधिकार आहे, आपल्याला मत मागण्याचा अधिकार आहे. एक महाभाषेकर भामनू म्हणून गेले की मुस्लिम आणि बौद्ध समाज आणि मागासवर्गीय समाजामध्ये मत मागण्याचा अधिकार नाही. मला त्यांना हात जोडून विनंती आहे, तुम्हाला ज्यांनी अधिकार दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तुम्ही सुद्धा ज्यांच्या घटनेवरती राहता, चालता, हे राज्य चालतं, देश चालतं, ते बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि तुम्ही त्यांच्या मूलभूत हक्क अधिकारापासून त्यांना वंचित ठेवू शकत नाही. आणि आपण येणाऱ्या 20 तारखेला बंधूंनो, 20 तारखेला जर इंदापूर तालुक्यामध्ये नवचैतन्य निर्माण करायचं आहे, उमदा चेहरा निवडून द्यायचा आहे, उमेद आपली जागी करायची, परिवर्तन घडवून आणायचं आहे आणि प्रवीण भैयांना निवडून द्यायचं आहे, ही शपथ घ्या. हा तुम्हाला 2 दिवस 3 दिवस राहिले. अत्यंत परिस्थिती बिकट आहे. कुणी तुमच्या जवळ येईल, मी तुमचा आहे, मी तुमचा पाहुणा आहे, मी तुमचा रावळा आहे, तुमचे सगळे सोयरे तुमच्यापाशी सोडतील, तुम्हाला आमचं नातं गोतं सांगतील. बंधूंनो, आता नातीगोतीची परीक्षा बघू नका, कारण 23 तारखेला दिलेला आपलं वचन आहे की आम्ही तुम्हाला उमेदवारी देतो आणि त्यांनी दिलेलं वचन आहे की बाबीर शपथ मी तुमचा विकास करेन आणि हा विकास जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर इंदापूर तालुक्याच्या या तरुण युवकांना नवी दिशा देण्यासाठी एमआयडीसी सारखा प्रश्न आहे. एमआयडीसी मध्ये आपल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे तर नवे उद्योग निर्माण करणं गरजेचं आहे आणि ते करत असताना एक उद्योजकच त्या ठिकाणावरती उद्योग निर्माण करू शकतो. भैयासाहेब उद्योजक आहेत, एक तरुण चेहरा जरी असले तरी उद्योजक आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये त्यांनी सांगितलंय की शिक्षणासाठी मी तुमच्यासाठी मुक्त फुकट सोनाई परिवाराच्या वतीनं फुकट सुविधा देईन आणि शिक्षण लोकांची पूर्ण करेन, अकॅडमी खोलीन. आरोग्याच्या संदर्भात सांगितलं की आरोग्याची समस्या ही इंदापूर तालुक्यातली जी भयान परिस्थिती आहे त्याच्यावरती मी भरघोस असं काम करीन आणि आपल्या इंदापूर तालुक्यातला एकही माणूस दुसऱ्या तालुक्यात मरण्यासाठी आणि आपल्या जगात जीव वाचवण्यासाठी जाणार नाही याची काळजी घेणारा नेता आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण सर्वांनी 20 तारखेला येणाऱ्या प्रवीण भाईंना किटली याची सर्वांनी लक्षात ठेवा.
किटली हे चिन्ह 19 नंबरला दुसऱ्या मशीनवरती उजव्या हाताला आहे. ते आपण सर्वांनी भरघोस मत दाबावं. पुढील बटन दाबून भैयांना 40 ते 50 हजाराने विषय करावं आणि इंदापूर तालुक्यामध्ये नवा इतिहास घडवावा एवढंच या ठिकाणी सांगतो. जय भीम जय भारत. यानंतर आपल्या इंदापूर तालुक्याचे ज्येष्ठ नेते माननीय बाबासाहेबजी चौरे आपलं मनोगत व्यक्त करतील. आपल्या परिवर्तन विकास आघाडीचे जनतेचे लाडके उमेदवार आदरणीय प्रवीण भैया माने या स्टेजवर उपस्थित असलेले मार्केट कमिटी इंदापूरचे माजी सभापती बावड्याचे आपले मयूरदादा पाटील, स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर, कळमगावचे सर्व मतदार बंधू भगिनी, मी तुमचं सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो. आणि आम्ही पुढच्या टाकायला कमी पडलो, आपण उभा राहिला, उभा राहणं एक त्याबद्दल आभार मानतो. मित्रांनो, परिवर्तन विकास आघाडीची स्थापना का झाली? नको आजी नको माझी, आम्हाला पाहिजे इंदापूरच्या विकासाचा नवा माझी, ह्या घोषणेवरती आम्ही परिवर्तन विकास आघाडीची स्थापना केली. इंदापूरच्या विकासाबद्दल बोलायचं झालं तर इंदापूरचा विकास म्हणजे काय असतो? इंदापूरमध्ये तरुणाच्या हाताला काम, शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया करून त्याला चांगला बाजारभाव देणं आणि तालुक्यामधला इतर जो काही विकास आहे नागरी सुविधांचा तो करणं. मी फक्त आता शेतकऱ्याविषयी बोलणार आहे. वेळा बाबी इंदापूरमध्ये शेतकरी जास्तीत जास्त ऊस पिकवतो आणि ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याची सध्या कशी सस्यउत्पन्न चालेल त्याला कोण जबाबदार आहे याविषयी माझं मत मांडणार. आपल्या भागामध्ये कर्मयोगी सहकारी साखर कारखाना जो महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा कारखाना होता 10-20 वर्षापूर्वी, आज त्या कारखान्याची काय अवस्था आहे? शेतकऱ्याचा ऊस वेळेला जातो का? ऊस घालवताना शेतकऱ्याला 5-10 हजार रुपये मोजाव का लागतात? ऊस पेटवून का द्यावा लागतो? ऊस गेला तर पेमेंट किती दिवसांनी मिळतं आणि पेमेंट मिळालं तर इतर कारखाने माळेगाव सोमेश्वरच्या मानाने तुलनेने किती कमी मिळतं? 500 ते 700 रुपये जर कमी मिळत असतील तर माझ्या शेतकऱ्याने मुलीचं लग्न ठरलं असेल, मुलाचं लग्न जरा करायचं कसं? पोराचं मुलीचं शिक्षण करायचं कसं? याला जबाबदार कोण आहे? आता एवढी दिवाळी गेली, सगळ्या कारखान्याने थोडे थोडे पैसे कुणाला नाही कुणाला दे. छत्रपतींनी दिले का? आले का? सभासद आहेत का? काय 1 रुपया कुणाला दिला नाही. ही कारखान्याची 1 नंबरचा कारखाना वाईट अवस्थेत कोणी आणला? कोण होतं त्या ठिकाणी चेअरमन? कोणाचे बगल होते त्या ठिकाणी चेअरमन आणि संचालक? आता जे आमदार आणि माजी मंत्री यांच्या ताब्यातला जो कारखाना, त्याच्यावरती 300-400 कोटीचं 500 कोटीचं कर्ज करून ठेवलं. त्याचं वेळ भरता भरताच कारखाना मोडकळी जाण्याची वेळ आली. अशा लोकांना तुम्ही मतदान करणार का असा माझा सवाल आहे. अरे आपल्या कारखान्यामध्ये चूल आहे, त्या चुलीत पाणी वाचायचं काम जर यांचे करणार असेल तर आपण त्याला निवडून द्यायचं. इकडे इंदापूरची तीच अवस्था. इंदापूर कारखान्याच्या भाऊच्या काळामध्ये छत्रपतीने 101 रुपये जास्त द्यायचे, 13-14 लाख कृषिक करायचे. आज काय अवस्था आहे? गेल्या वेळेला 4 लाख टन क्रशिंग झालं, म्हणजे 14-10 लाखांनी कमी. बाजारभाव जर बघितला तर दुसऱ्यापेक्षा 500-700 रुपये कमी. आणि पेमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं त्या कळमकरच्या नेत्यांना विचारा. त्यांच्या एकदा माझ्या चर्चेत म्हणले होते, अहो साहेब कशाचं बरं काय, माझा 1000 टन ऊस गेलाय, वर्ष झालं पेमेंट नाही. ही जर अवस्था असेल तर शेतकऱ्याने त्याचा प्रपंच चालवायचा कसा? इंदापूर कारखान्यात 700-800 कोटीचं कर्ज, कारखाना फुल शक्यने चालत नाही. मोडकळी जाण्याचं काम कोणी केलं? आपण चेअरमन आज दुसरे उमेदवार, आपण त्यांना मत देणार. निराभिमाची तीच अवस्था, त्यांच्या ताब्यात असताना कारखाना तिथे तीच अवस्था. मग शेतकरी प्रपंच करायचं कसं? मुलाचं शिक्षण करायचं कसं? आणि आपला
उदरनिर्वाह करायचा कसा. हे दोन्ही उमेदवार दोघांनीच एकमेकावर आरोप करायची सुरुवात केली. एक म्हणतो मलिदा खातो, दुसरा म्हणतो कारखान्यात मलिदा खातो. तुम्ही कुठं मलिदा खाता यांच्याविषयी जनतेला नक्की येणं देणे. जनतेनं तुम्हाला ओळखलेलं आहे. आता या ठिकाणी जर इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास पाहिजे असेल तर आधी केलेले मग सांगितले दुधाचा व्यवसाय धोक्यात होता. आज सोनाई परिवाराच्या माध्यमातून 35 लाख लिटरचं दुधाचं प्रक्रिया होते आणि 10 दिवसाला पेमेंट होत आहे. ही शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल कोणी केला असेल तर सोनाई ग्रुपने केलाय. म्हणून आम्ही आधी केलं मग सांगितलंय. आम्ही विकासाची दिशा घेऊन निघालोय, घडवायला निघालोय आणि दोन्ही पुढचे उमेदवार मोडकळीच उद्योग आणायला निघाले. नेमकं निवडून कोणाला देणार हा माझा सवाल आहे. आपण विकासाच्या पाठीमागे निश्चित उभा राहाल आणि इंदापूर तालुक्याचा चौफेर सर्वांगीण विकास करायचा असेल तर परवीन भाव्याशिवाय दोन उपाय नाही. आपण त्याच्या पाठीशी उभा राहाल आणि 20 तारखेला किटलीच्या चिन्हावरती मतदान करून त्यांना विजयी करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर एक छोटासा प्रवेश या ठिकाणी घेतला जाणार आहे. रणगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन गोसावी, ठीक आहे, आपले युवा उमेदवार माननीय प्रवीण भैया माने आपलं मनोगत व्यक्त करतील. सचिनजी गोसावी हे आपल्या प्रवेशास करणार आहेत. परिवर्तन विकास आघाडीला भरभक्कम पाठिंबा देणार आहेत. नमस्कार. आज आपल्या कळंब पंचक्रोशीमध्ये परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी आपल्याकडे विनंती करण्यासाठी, आपला आशीर्वाद मागण्यासाठी कळंब गावामध्ये या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहे. मार्केट कमिटीचे माजी सभापती सन्माननीय मयूरदादा पाटील, ज्यांनी इथं मार्गदर्शन केलं बाबासाहेब चौरे साहेब व सन्मान्य व्यासपीठ, कारण की 10 वाजता सभा बंद करावी लागते आणि पुढे एक बिघडलं सभा आहे. त्यामुळं सगळ्या व्यासपीठाची माफी मागून माझं भाषण सुरू करतो. माझ्या अगोदर मला वाटतं संजय भाऊ रणवडे यांनी मार्गदर्शन केलं, मुन्नाबाई काजींनी केलं, माझे मार्गदर्शक सन्माननीय बाळासाहेब गायकवाड यांनी केलं, सत्यवान केदार सरांनी केलं आणि विशेष म्हणजे पहिल्यांदा एक भगिनी लाडक्या भावासाठी सौभाग्यवती संजीवनी माने मॅडम पुढे लाडक्या भावासाठी या ठिकाणी वरती त्यांनी भाषण केलं. त्याबद्दल मी लाडक्या बहिणीचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कळंब मध्ये अनेक पुढाऱ्यांच्या सभा बघितल्या असत्या, महिलावरती स्टेजवर येऊन बोलणारं पहिलं व्यासपीठ येते, बरोबर आहे का? खऱ्या अर्थानं बांधवांनो, ही प्रेम ही आशीर्वाद आपल्या सगळ्यांची साथ या ठिकाणी निश्चित आहे. आपल्या आशीर्वादामुळे मी या ठिकाणी इथं उभं राहिलो. विधानसभेला उभं राहिल्यानंतर मुन्नाबाई सगळ्या लोकांनी प्रचंड प्रेम या ठिकाणी बांधवांवर केलेलं आहे. पप्पू खारतोडे पाटील इथे बसले आहेत. सराडीचे आमचे युवक सहकारी त्यांनी 2 दिवसापूर्वी परिवर्तन विकास आघाडीवर येण्याचा निर्णय घेतला. तरुणांचे नेते, चांगलं संघटन कौशल्य आहे ते असे आमचे सहकारी मित्र सन्मान्य भैयासाहेब कोकाटे, बाळासाहेब चितळकर, आमच्या बर्नेवाडीचे ज्यांनी आता नुकताच प्रवेश केला, बर्नेवाडीचे नावामध्येच विजय आहे असे विजयराव भरणे, आणि खरं तर ती बी अपक्ष निवडून आल्या आणि अपक्ष बर्नेवाडीत 500 मतांनी निवडून आल्या. किती मतांनी? 500 मतांनी. नाव बी विजय आहे. डॉक्टर संजीवजी रोंडे साहेब असतील, सगळीच आहे इथं. आमचे सहकारी आदर भाई असतील, ज्यांनी या कार्यक्रमाचं निवेदन केलं ते सगळे, विशाल भैया वाघमोडे, सर्व सहकारी मानवांनो, विशाल भैया वाघमोडे, सोमनाथ पवार, समाधान माळशीकर, अक्षय जाधव, आवी जाधव, संतोष दाईंजे, सोमनाथ दाईगुडे, संजय वाघमोडे, मुन्नाबाई झेंडे, बबलू लोंडे, सिद्धार्थ भोसले, दत्ता बनसोडे, सोनू गोडके, निशिकांत केसगे, अशोक शहा, प्रमोद कांबळे, मधुबाबा कदम, मनोज बाबरसर, आकाश लोखंडे, सागर घोरपडे,
अमोल आर्डे व ज्यांनी परिवर्तन विकास आघाडी बरोबर येण्याचा निर्णय घेतला असे रणगावचे ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय सचिन भाऊ गोसावी यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. रोज नवनवीन 10-15 लोकांचे प्रवेश या परिवर्तन विकास आघाडीमध्ये बांधवांना होत आहे. तसं पाहायला गेलं तर परिवर्तन विकास आघाडीचा जन्म आहे किती तारखेचा 23 तारखेचा ज्या दिवशी आपण फॉर्म भरला आणि नाव ठेवलं 4 तारखेला त्या दिवशी फॉर्म राहिला आणि बांधवांना सगळीकडे लाट उसळली लोकांची आशीर्वाद देण्यासाठी प्रेम देण्यासाठी. आपण पाहिलं असेल अमोल प्रत्येक गावामध्ये जिथं जाईल तिथं तरुणांची संख्या वडीलधाऱ्यांची संख्या माता भगिनींची संख्या कुठेही जाऊ द्या परिवर्तन विकास आघाडीची सभा म्हणलं की 400-500 माणसं 1000 माणसं या ठिकाणी आशीर्वाद द्यायला येतात. हे कशाचं प्रतीक आहे? ही परिवर्तनाचं बांधवांना प्रतीक आहे. लक्षात ठेवा येणाऱ्या 20 तारखेला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लिहून ठेवा 20 तारखेला परिवर्तन अटळ आहे. कळमगाव मयूरदादा इंदापूर तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव म्हणून ओळखलं जातं. सगळ्यात जास्त लोकसंख्या आणि सगळ्यात महत्वाचं गाव म्हणून कळम ओळखलं जातं. वकील साहेब या परिसरामध्ये अनेक प्रलंबित कामं विकासाची पेंडिंग आहेत. रस्ते असतील गटारे असतील पाणी पुरवठ्याच्या योजना असतील घरकुलांचे प्रश्न असतील माझ्या कामगारांचे चाळी या परिसरात तिथले प्रश्न आहेत. आपण जर आशीर्वाद दिला तर येणाऱ्या काळामध्ये सगळ्या बाबतीत या ठिकाणी आपण मार्ग काढू. बांधवांनो आता 20 तारखेला मतदान आहे. आज 16 तारीख आहे ना. अवघे आता 3 दिवस राहिलेले आहे आणि 4थ्या दिवशी मतदान आहे. मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बांधवांनो आवाहन करतो. मच्छिंद्रप्पा व्यवहारे आवर्जून उपस्थित आहेत कुदळे आहेत उपस्थित अशोक बाप्पा आमचे ऍडव्होकेट साबळे वकील साहेब मी आवाहन करतो की तुम्ही बांधवांनो माझ्यासाठी 3 दिवस घ्या. मी तुमच्यासाठी 5 वर्ष देतो. 5 वर्ष 4 प्रतिरेख आता किटली गरम व्हायला लागली ना आणि किटली ना बांधवांनो 3 दिवस हातामध्ये असताना आता कोणतरी अफवा पसरवतील आपल्या त्याच्यात भांडण लावायचा प्रयत्न करतील आमिष दाखवतील आणि काहीच नाही हाताला लागलं तर प्रशासनाला पुढे घेऊन टोचवण्याचा प्रयत्न करतील. मी काटेला काल भाषण केलेलं आहे लाईव्ह बऱ्याच लोकांनी ऐकलं असं मला वाटतं. आता त्या विषयावर काय बोलणार नाही परंतु बांधवांनो कोणतंही संविधानिक पद जेव्हा सर्वसामान्य लोक संविधानिक खुर्चीवर बसवतात तेव्हा ती खुर्ची कुणाला दम देण्यासाठी कुणाचा मान अपमान करण्यासाठी नसते. ती खुर्ची जनतेची सेवा करण्यासाठी असते. बांधवांनो सेवा करण्यासाठी बरोबर दिली ना. कळमकरांनी सगळ्यांना संधी दिली. तुम्ही हर्षभाऊंनाही दिली 20 वर्ष संधी. दत्ता मामांनाही दिली 10 वर्ष संधी. कळमकरांना एकदा मला 5 वर्ष संधी द्या. तुमचा सेवक म्हणून काम करेल भाऊ म्हणून काम करेल. 500 मत 700 मतांनी तुम्हाला आघाडी देणार. धन्यवाद. काय करायचं सांगा. आहे का प्रेम एवढं कोणाच्या नशिबात या पट्टीच्या नशिबात प्रेम आहे फक्त वास. वालचनगर मध्ये आम्ही आलो सगळे युवक या ठिकाणी तिथे रॅलीसाठी उपस्थित होते आणि गाडीवर आम्ही या ठिकाणी सगळ्यांनी रॅली तर ठरलेली बी नाही काहीच नाही फक्त उत्साह आहे का लोकांमध्ये. येताना उकलमाळला थांबलो तिथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या ठिकाणी फोटोला अभिवादन केलं. तिथल्या नागरिकांच्या समस्या ऐकल्या आणि तिथून वालचनगरला मार्गे आपण इथं आम्ही आलो. बांधवांना तुमच्या आमच्या दृष्टीनं हे खूप 20 तारीख महत्वाची आहे. आजच्या तरुणांना रोजगाराला या ठिकाणी संधी मिळत नाहीये. वालचनगरची आर्थिक परिस्थिती कंपनीची खूप खराब झालेली आहे. त्यामुळे इथल्या कामगारांना देखील वेळेवर पगार दिलीपांना या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे घराची परपंचाची अवघड परिस्थिती निर्माण होत चालली आहे. जंक्शनचीही तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
मध्यंतरी तुम्ही ऐकलं असेल, जंक्शनला ज्या दिवशी आचारसंहिता लागायच्या आदल्या दिवशी नोटिफिकेशन काढलं गेलं. आता सरकार कोणाचं येणार आहे, ती नोटिफिकेशन टिकणार आहे नाही, ती सगळं पुढचं डिपेंड आहे. जर नोटिफिकेशन 2-2.5 वर्ष अगोदर काढलं असतं तर आज MIDC कामकाज पूर्ण होऊन काही उद्योग आणण्यासाठी मदत झाली असते. त्यासाठी 5 वर्ष या ठिकाणी वाया गेली, असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे? त्यामुळे बांधवांनो, आपण जर संधी दिली तर ती नोटिफिकेशन हाय असं ठेवून तिथं कंपन्या आणायची जबाबदारी आपली राहील. बांधवांनो, सगळ्यांची आपली. भिगवणला MIDC आहे, लोणी देवकरला MIDC आहे. दोन्ही MIDC मध्ये ज्या कंपन्या आल्या त्या फॅब्रिकेशन रिलेटेडच्या कंपन्या आहेत. तिथं तरुणांना रोजगाराची संख्या मर्यादित राहते. जे आहेत रोजगार ते सगळे परराज्यातले आहेत. कटिंग, बिल्डिंग, मोल्डिंग. आपल्याला रोजगारात कंपन्या कशा यायला पाहिजे जेणेकरून टेक्सटाईल, कापड उद्योग, खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या, जेणेकरून रोजगाराची संख्या तिथं वाढू शकते. त्यावरती आपण काम करूया. मी हे उद्योजक आहे. उद्योजकाच्या काय अडचणीत मला बांधवांना आपल्याला माहिती आहे. आपण त्यांना विनंती केली, उद्योजकांना सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर आहे, कंपनी आणा, आमच्या जीवावर किंवा आमच्या विश्वासाने इन्व्हेस्टमेंट करा. जर आली त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तरुणांना रोजगार या ठिकाणी बांधवांना मिळू शकतो. या परिसरामध्ये निराळाव्याचा कॅनल पाण्याने जातो, तिथं देखील आवर्तन बांधवांना शेतकरी बांधव इथं बसलेत. इथं दादावी हर्षवर्धन बसलेत. आवर्तन या ठिकाणी मिळवून येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं या ठिकाणी जळण्याच्या मार्गावर असतात, किंबहुना जळाले देखील आहेत. आणि पाण्याचं वाटप हे समांतर होत नाही. पाण्याचं वाटप जर समांतर या ठिकाणी करायचं असलं आणि पाण्याचं आवर्तन जर व्यवस्थित पाहिजे असलं तर बांधवांनो, परिवर्तन विकास आघाडीशिवाय पर्याय नाही. एकदा संधी देऊन बघा. निराळाव्याचं पाण्याचं आवर्तन वेळेवर देऊ आणि समान पाण्याचं वाटप करू. असं कधीही होणार नाही की एका की काय शेती महामंडळाने जमीन करारावर घेतल्यात उद्योगपतींनी 1000 एकर 1500 एकर घेतलं का? पाणी सगळ्यात पहिल्यांदा कोणाला मिळतंय? आपला प्रेफरन्स सर्वसामान्य शेतकरी बांधवांसाठी बांधवांना राहील. असं अभिवचन बांधवांना मी आपल्याला देतो. या परिसरामध्ये घरकुलांचा प्रश्न आहे. घरकुलाला जागा मिळत नसल्यामुळं काय आपले कामगार वर्ग, नागरिक वर्ग त्या कामगाराच्या चाळीमध्ये, खोल्यामध्ये राहत आहे. ती खोल्या गळतायत, कधी पडेल रूम काही सांगता येत नाही. ती रूम ही सोडता येत नाही आणि घरकुल ही मिळत नाही. बरोबर आहे ना? मग धरलं की चावते, सोडले की पळते, गता या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळं घरकुलाचे प्रश्न सुद्धा बांधवांनो या परिसरामध्ये सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करेन. आता दिवस खूप वेळ कमी राहिलेला आहे. एकदा संधी देऊन बघा. इंदापूर तालुक्याचा विकासाचा काय आपण बांधवांनो आपण करून दाखवू. तुम्ही सोशल मीडियात जावा, कुठेही जावा, प्रचंड गर्दी. काल सराडेची भैयासाहेब कोकाटे यांची सभा बघितली असेल तुम्ही, प्रचंड मोठी सभा. काल काटेची सभा बघितली असेल, बघितली काटेची सभा, प्रचंड मोठी सभा. त्यानंतर कुठं संसदला सभा झाली, तीही प्रचंड सभा. आज कळंबला सभा झाली. बघा कळंब मध्ये आपल्याकडे नेते मंडळी कोण आहे का? सांगा ना. ही जी सगळी तरुण पिढी दिसती ना, हीच माझे नेते आहेत आणि हीच माझे स्टार प्रचारक आहेत, लक्षात ठेवा. बरोबर आहे का नाही? बघा कसा आवाज आहे. बांधवांनो, पुढच्या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांकडे पहा. दोन्ही उमेदवारांकडे 2 चिन्ह आहेत, 2 पक्ष आहेत, दोघांकडे 2 नेते आहेत. दोन्ही माजी मंत्री आहेत दोघं. प्रशासन सगळं त्यांच्या बाजूने आहे, पण गर्दी मात्र इकडे आहे. बरोबर? तिकडे अशी परिस्थिती, नेत्यांच्या बाजूने स्टेज पडेल अशी परिस्थिती आहे.
आणि इकडे बघा खरेदी किती आहे. बांधवांना जेव्हा सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक, वडीलधारी जेव्हा हे इलेक्शन हातामध्ये घेतात ना, तेव्हा हे कुणाच्याही हातामध्ये राहत नाही. आणि मला खात्री आहे की सर्वसामान्य लोकांनी हे इलेक्शन हातामध्ये घेतलेले बांधवांना लक्षात ठेवा. बरोबर ना? आणि खऱ्या अर्थानं 20 तारखेला आता तुम्ही म्हणता लय भारी वातावरण, लय असं लय कसं, काही करू नका. 20 तारखेला मतदार याद्या आता चाला. बाहेरचं मतदान किती काय बघा. कारभारी मिळे पप्पू चव्हाण मी इथे सगळे सहकार्य. पप्पू कुठे आहे? खऱ्या अर्थानं सगळ्या मतदार याद्या चाला. बाहेरचं मतदान या ठिकाणी किती बघा. सगळं मतदान बांधवांनो खिचून आणा आणि मतदान जास्तीत जास्त किटलीला या ठिकाणी बांधवांनो घडवा. आणि चिन्ह बी आपल्याला लय सुंदर मिळालंय. कुठे किटली बघा बघा. किटली कसं काय किटली बघा. हे चिन्हही खूप सुंदर मिळालंय. आणि आता क्रमांक 19 कितवा? 19वा क्रमांक आहे. आणि ही किटली आणि आपली ही मशीन अशी मशीन राहणार आहे. डाव्या बाजूचं सोडून द्यायचं काय, उजवं बघायचं. उजवं मशीन सुद्धा उजव्या मशीनवर आली लक्षात ठेवा. आणि उजव्या मशीन वरती किटली हे चिन्ह आहे. क्रमांक किती आहे? चिन्ह या किटली समोरचं चिन्ह दाबून प्रचंड बहुमतानं बांधवांनो या ठिकाणी विजयी करावं. किटली थोडी गरम असते परंतु बांधवांनो आतून गोड असते. बघा ऐका. धन्यवाद. थँक्यू. ऐका मी कळंब मध्ये बऱ्याच वेळा आलो परंतु एवढी मोठी सभा मिळवत मी कळंब मध्ये कधीच बघितली नाही. पहिली कळंब मध्ये सभा व्हायची तिथं झाड आहे, झाडाला कट्टा होता ना, आणि त्या कट्ट्यावर वाट्यावर सभा व्हायची. बरोबर आहे. आज एवढं मोठं स्टेज टाकलंय. पुढेही खुर्च्याला या ठिकाणी जागा पुरली नाही, खुर्च्या कमी पडल्या. तरुण सहकारी सगळे इकडे उभा आहेत, तिकडे उभा आहेत, काय तिकडे उभा आहे. बांधवांनो कळंब मध्ये सुद्धा मयूर दादा इथं जरा प्रेशर आहे, लोकांना दबाव आहे. ओके खरं आहे. बांधवांनो इथं सुद्धा प्रेशर आहे, दबाव आहे. काय लोकांचं त्रास देण्याचं काम सुरू आहे. परंतु बांधवांनो मला त्यांना विनंती करायची आहे, आपल्याला जर काय अडचण असली आमचा प्रचार करायला तर बांधवांनो आमचा प्रचार करू नका. आमच्यामुळे आपल्याला अडचण नको. परंतु येणाऱ्या 20 तारखेला मात्र आम्हाला मतदान करा गपचूप अशी नम्रतेपूर्वक विनंती करतो. आणि हा आपला आशीर्वाद आपला कधीच आम्ही वाया जाऊन देणार नाही. काही लोक सांगतात सुरुवातीला आमच्यावर टीका करताना सांगायला लागले हा तर उभाच राहणार नाही म्हणजे. मग आम्ही फॉर्म भरला. फॉर्म भरल्यावर काय म्हणा लागले ही फॉर्म काढून घेणार आहे. आम्ही श्री बाबीर देवाची या ठिकाणी गुरुलाची शपथ खाल्ली तरी देखील म्हणायची किती गुलाल बाबीराचा कुठला काय माहिती कुठला गुलाल आहे. म्हणजे देवाला सुद्धा या ठिकाणी ती नावं ठेवती लक्षात ठेवा. आणि आपण 4 तारखेला फॉर्म जेव्हा ठेवला तेव्हा म्हणायला लागले ह्याला कुठं मतदान पडणार आहे. आणि जेव्हा आता त्यांना कळलं हिचं 1 नंबरला गेला तेव्हा आता काय म्हणायला लागले दुसऱ्या पक्षाचा उमेदवार आहे. बरोबर आहे का. बांधवांनो कोण किती नंबरला ठेवायचा हा जनतेचा अधिकार आहे, तुमचा अधिकार आहे बांधवांनो. त्यामुळे कळंब हे गाव मला सांगा या कळंब गावामध्ये कित्येक वर्ष झालं हे गाव आहे असंच आहे. काय बदल झाला 30 वर्षामध्ये. तुम्ही 30 वर्ष या ठिकाणी संधी दिली. या 30 वर्षामध्ये मामा आपण सेपरेट सभा घेऊ तुमची. या 30 वर्षामध्ये कळंब मध्ये काय बदल झाला मला सांगा. हा मला आणखी आठवतं की इथं अकॅडमीची काय मुलं इथं पलीकडे शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी अकॅडमी टाईपच या ठिकाणी सगळं खोललंय. तिथं अभ्यास करतात, स्टडी करतात. सगळी आपली तरुण सहकारी एकत्र येऊन तिथं राहिलाच आहे. आणि तिथून काहीतरी 10-12 मुलं पोलीस भरतीला सुद्धा या ठिकाणी भरती देखील झालेली. बरोबर आहे का. आणि 50 तर मला सांगा तिथं तरुणांनी स्वतः प्रयत्न करून एका शाळेमध्ये स्वतः अकॅडमी टाईप खोललं. कुणीही त्यांना मदत केली नाही, कुणीही नाही केली मदत.
कुणी नाही मदत केली. आज एवढी तरुणी अकॅडमीमध्ये भरती झाली, मला त्यांचा अभिमान आहे सगळ्या तरुणांचा बांधवांना. आणि मला अशी अपेक्षा आहे, आपण जर संधी दिली तर आपण तालुक्याच्या लेवलला चांगल्या पद्धतीने अकॅडमी काढू. आज पोलीस भरतीसाठी किंवा शासन सेवेमध्ये कोणतीही भरती करायची असली तर अकॅडमीसाठी लाखो पैसे या ठिकाणी भरावे लागतात. आणि मुलगा जर भरती नाही झाला तर कर्ज म्हणून आई वडिलांवरती रक्कम या ठिकाणी राहते. बरोबर. जर अकॅडमी काढली, त्या अकॅडमीमध्ये वाचनालय असेल, त्या अकॅडमीमध्ये कोच असेल, ग्राउंड असेल, इमारत असेल आणि ती अकॅडमी माझ्या युवकांसाठी मोफत असेल. मोफत. याच्यासारखं काय पुण्य असतं सांगा. गावातलं 2-4 रस्ते नाही झालं चालत्या, पण 10 पोरं कामाला लागली पाहिजेत. ह्या मताचा मी आहे. लक्षात ठेवा. मी म्हणत नाही 100% आम्ही रोजगार मिळवून देऊ, पण काय नाही काय रोजगार आम्ही या ठिकाणी 100% तरुणाला रोजगार बांधवांना या ठिकाणी देऊ. 3 दिवस राहिले ही लक्षात घ्या. तुमच्या आमच्या भवितव्याची या ठिकाणी येणारा विधानसभेचं इलेक्शन आहे. आता तरुणांना मला सांगायचंय, गाफील राहू नका. पुढची लोक मुरबी आहेत, त्यांचा अनुभव आहे. आपल्याला सहज काय नाही काय खोटं नाटक बोलून आपल्याला भांडण लावून त्यांची पोळी वाजवून घेतील. कोणत्याही गोष्टीवर आपल्याला या ठिकाणी बळी पडू नका. येणारी 20 तारीख, चिन्ह काय, क्रमांक. फक्त कळमकरांना एकदा संधी द्या. त्या संधीचं नाही नसवणं केलं तर तुमच्या गावामध्ये परत मतदान मागायला मात्र या ठिकाणी येणार नाही. धन्यवाद. एकट्यात उत्तर द्यायचं मला फक्त सगळे. बांधवांनो, या परिसरामध्ये वालचंदनगर जवळ आहे, लासुर्णे जवळ आहे, तिकडे चिखली आहे. शेजारी आपण आता मला सांगा, नीरा नदी आहे. पाणी पिण्याजोगं आहे का? क्षारयुक्त पाणी सगळं आहे ना. तिथं पाणी असल्यामुळे इथल्या आजूबाजूच्या लोकांना जनावर धुईच्या लायकीचं पाणी नाही. बरोबर आहे. त्यामुळे इथं चांगलं फिल्टर बसवून इथल्या गावकऱ्यांना स्वच्छ पाणी या ठिकाणी आपण देऊ शकतो जर आपण संधी दिली तर. लक्षात ठेवा. आज मला सांगा, 30 वर्षामध्ये नीरा नदी किंवा भीमा नदी एक तरी बुडीत बंधारा झालाय का? असणाऱ्या बंधाऱ्याला दरवाजे ढापे बसवलेत का? बसवले तरी त्याचे लिकेज असल्यामुळे पाणी सगळं वाहून जातं आणि शाश्वत शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही 12 महिने. एक तर बोगदा पाडून ठेवला तिकडं, उजनीला 2-4 पोळं पाडून ठेवल्या. उजनी काय आता टँक सारखी परिस्थिती, भरायची सोडून द्यायची. ती कमी होती तोपर्यंत निरेच्या ह्याला इकडे बोगदा पाडून ठेवला. पाडला का ना संसर्ग, माहितीये काय अर्थ याला? आणि आता लक्षात ठेवा, आता बुडीत बंधारे जर आपण भीमेनं देऊ किंवा निरे नदी जर झाले नाही तर आपल्याला हे 8माय तालुका होऊन जाईल. 8माय माहिती करता सांगतो. एक तर निरेडाव्याचं पाणी वेळेवर येत नाही, खडक वाचलेला तपास नाही, पुणे शहर वाढत चालल्यामुळे हक्काचं पाणी ती कमी होत चाललंय. आणि आता निरेला तुमच्यावरच बोगदा पडला, त्यामुळे खाली पाणी याचा काय संबंध राहील? बरोबर आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या काळामध्ये सर्वेक्षण करून बुडीत बंधारे करू. बुडीत बंधारे जर ह्या नदीवर झाले तर तुम्हाला शाश्वत पाणी मिळेल 12 महिने शेतकरी बांधवांना. इथं लाईटच्या बाबतीत अडचणी आहे. दिवसा लाईट या ठिकाणी मिळत नाही, रात्री तर लाईट मिळते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी अडचण आहे बांधवांना. त्यामुळे शाश्वत लाईट मिळवून द्यायची जबाबदारी आमची. या परिसरामध्ये सबस्टेशनची संख्या वाढवू, असणाऱ्या सबस्टेशन क्षमता किंवा नवीन सबस्टेशन या ठिकाणी तयार करू आणि इंदापूर तालुक्यामध्ये बांधवांनो चांगल्या पद्धतीने विकासाची कामं करूया. आज मला विनंती करायची आहे, 3 दिवस राहिलेत आणि या 3 दिवसामध्ये आता आपल्या युवकांनी घरटुघर जाऊन प्रचार करावा. चिन्ह घरटुघरात जाऊन या ठिकाणी पोच करावं. काय गावामध्ये आपल्या परिवर्तन विकास आघाडीचे बॅनर फाडले बांधवांना. भरणेवाडीत बॅनर फाडला ना, आता आपल्याकडे पुढे अंतर्नात फाडला ना, अंतर्नात बॅनर फाडला बांधवांनो. शहामध्ये बॅनर फाडला. मला पत्रकार बांधव इथं बसलेत, त्यांना देखील सगळ्यांना माहिती आहे. ते मला म्हणले, भैया तुम्ही याच्यावर काहीतरी बोला. मी त्यांना सांगितलं मी काय याच्यावर बोलणार नाही, पण तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही बॅनर किती फाडले
तरी जनतेच्या हृदयातील बॅनर माझा कुणीही फाडू शकत नाही म्हणलं. काल त्यात काय कमी होतं म्हणून संसारला अशीच सभा अलर्ट झाली. एवढी मोठी सभा झाली संसारला. सभा आमची संपली. आम्ही गाडीमध्ये येत होतो तेवढ्यात पाठीमागून आम्हाला फोन आला की ज्या युवकांनी मोटरसायकल या ठिकाणी आणल्या होत्या त्या मोटरसायकलचे 30 मोटरसायकलचे प्लग बांधवांना या ठिकाणी कट करून फेकून दिले. बघा ते काय म्हणतात. ज्या गाडीच्या प्लग काढले होते त्याच गाडीला प्लग लावून ती म्हणले आम्ही शायर सभेला आलो. 30 गाड्याचे प्लग कट केले. कशाने केले? कशाने केले? कटरने का कशाने तरी या ठिकाणी हवा सोडला मोटरसायकलच्या. हा बांधवांना किती जरी रेडीचा डाव खेळला ना तरी मतदार राजाला माहितीये कोण काम करणार आहे. लक्षात ठेवा. असं करा नाही पाहिजे. शेवटी जनतेचा अधिकार आहे. कोणाला निवडून द्यायचं कुणाला मतदान करायचं ही जनतेचा अधिकार. या 30 गाड्याचे प्लग काढले. तरुण इथं सगळे आहेत. ती करून आलो तोपर्यंत काय प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी विशेषतः त्रास देण्याचं काम सुरू आहे. सत्ता येत असती जात असती बांधवांनो. परमेश्वर लक्षात ठेवा. सत्ता असू ऐश्वर्य असू पैसा असू सगळं चांगल्या गोष्टीसाठी वापरण्यासाठी देतो. आणि जेव्हा मनुष्य त्या गोष्टीचा गैरवापर करतो तेव्हा बांधवांनो ती सत्ता असू द्या पैसा असू द्या ऐश्वर्य असू द्या ती काढून घेण्याचं सुद्धा परमेश्वर काम करतो. बांधवांनो लक्षात ठेवा. त्यामुळे अनेक तुम्हाला सांगता येईल. आता सभेच्या ठिकाणाचं काय झालं काय देतं आता मयूर दादा बोलतील. वेळ खूप झालेला आहे. 10 वाजता बिगुनला आम्हाला म्हणजे जाऊन सभा करायची आहे. बांधवांना आपला जास्त मी वेळ घेत नाही परंतु आपल्याला नम्रतेपूर्वक या ठिकाणी विनंती करतो. आपलं चिन्ह काय? क्रमांक. आपल्या सगळ्या युवकांना हात जल्लोष आणि हा आपण या ठिकाणी पिरावा. आता इथं शेजारी बघा चिठ्ठ्या नीरा नदीवरती आता इकडे पलीकडे पूल आहे जो की आपण इकडून पलीकडे क्रॉस करतो त्याला या ठिकाणी कटाड सुरक्षित नाही. ऐका मध्यंतरी तिथे एक टमटम पडला तिथं किती काय घटना झाली. किती लोकांना लागलं. किती लोक मृत्युमुखी आतापर्यंत पडली. बांधवांनो एकदा फक्त संधी द्या. कटाड सुरक्षित करू आपण. काय अडचण नाही. जसं कटाड नदीला बांधलेत ना तसं सगळीकडे सुरक्षित करू आपण. इंदापूर तालुक्यामध्ये बांधवांना लक्षात ठेवा. चांगल्या पद्धतीने काम येणाऱ्या काळामध्ये बांधवांनो करू. फक्त नम्रतेनं विनम्रतेनं बांधवांनो हात जोडून नम्रपणे मी आपल्या मतदार राजाला कळमकरांना विनंती करतो. बांधवांनो एकदा 5 वर्ष संधी द्या. चांगल्या पद्धतीने इंदापूर तालुक्यामध्ये विकास काम आपण करू. आज आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. आमचं चांगल्या पद्धतीने स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि विशाल भैया वाघमोडे आपलं इथं तरुणांचं तुमच्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. काय काळजी करू नका. आम्ही तुमच्या पाठीमागे नाही आम्ही तुमच्या बरोबर आहे एवढं लक्षात ठेवा. काही अडचण आली तर ही प्रवीण माने तुमच्या बरोबर राहणार. ओके ओके धन्यवाद. यानंतर इंदापूर मार्केट कमिटीचे माजी सभापती मयूरदादा पाटील आपले मनोगत व्यक्त करतील. येणाऱ्या 20 तारखेला जी विधानसभेची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय प्रवीण भैया माने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या कळम गावामध्ये उपस्थित असलेले आपले जनतेचे उमेदवार प्रवीण भैया माने स्टेजवरील सर्व मान्यवर आणि उपस्थित कळम गावातील सर्व मतदार बंधू भगिनी सर्वांनी व्यवस्थित या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आपल्या उमेदवाराने सुद्धा या ठिकाणी त्यांना जर संधी दिली तर ते कशा पद्धतीने काम करतील याबाबतची सविस्तर अशी आपल्याला त्यांचं मत या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मतदान त्यांना करावं अशी त्यांनी विनंती केलेली आहे. मी जास्त वेळ घेणार नाही कारण भिगवणला आमची सभा आहे. 10 वाजता माईक बंद होतो. तिथं सुद्धा हजारो लोक वाट बघतायत.
या निवडणुकीचं एक नवीन वैशिष्ट्य आहे. कळमकर हे सुजाण आहेत, जागरूक आहेत. पुढच्या 25 वर्षाची दिशा ठरवणारी ही निवडणूक आहे. कारण ज्यांना आपण मागच्या 30 वर्षामध्ये निवडून दिलं असे 2 प्रतिस्पर्धी उमेदवार आपल्या समोर रिंगणात आहेत. कळमकरांना माझी फक्त या ठिकाणी मला एकच विचारायचं की ह्या दोघांनी आपल्या गावचा विकास केला का? कळम गावामध्ये रस्ते आहेत का? करून मला नाही विचारलं. गटारीची व्यवस्था आहे का? पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का? उन्हाळ्यामध्ये या गावामध्ये टँकर चालतात का नाही चालतात? सांगा. काय विकास म्हणजे काय असतो सांगा. इथं रोजगाराची निर्मिती झाली आहे. या तालुक्यामध्ये विकासाच्या गप्पा मारल्या जातात, हजारो कोटीच्या कामांच्या गप्पा मारल्या जातात, परंतु विकासच तालुक्याला सापडा नाही. विकासचं नाव बी मतदारी यादीत नाही. हा विकास कुठे आहे ती शोधा अगोदर. अरे विकास म्हणजे फक्त गावातल्या पुढाऱ्यांचा विकास तुमच्या झाला. आता मध्ये कोट्यावधीची कामं आणली म्हणले कळमला. कुणी केली हो कामं सांगा मला. ठेकेदारांनी केली, कॉन्ट्रॅक्टरनी केली का गावातल्या पुढाऱ्यांनी केली? तुम्हीच सांगा. कोण यात गबरगट झालं? बरोबर आहे का? अहो काय झालंय आता, कुत्री सुद्धा पायाने रस्ता उकरतात अशा पद्धतीचं काम या तालुक्यात. रस्ता कशासाठी पाहिजे तुम्हाला? फक्त विकास म्हणजे चौफेर विकास पाहिजे. आमदाराचं काम काय रस्ते करणं आहे का? फक्त विकासामध्ये रोजगार निर्मिती पाहिजे, आरोग्याच्या सुविधा पाहिजे, पाण्याची सुविधा पाहिजे, शेतीच्या पाण्याची सुविधा पाहिजे, पिण्याच्या पाण्याची सुविधा पाहिजे, शिक्षणाच्या सोयी पाहिजे. त्याला म्हणायचं रोजगाराची निर्मिती, त्याला म्हणायचं चौफेर विकास. का रस्ता केला? रस्ता कशासाठी पाहिजे सांग? त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर जगतो, गावातला पुढारी जगतो, अधिकारी जगतात आणि लोकप्रतिनिधी जगतात. म्हणून रस्त्याची कामं आणायची, लोकांची दिशाभूल करायची आणि आम्ही विकास केला असं म्हणायचं. मला कळममधील नागरिकांना एक प्रश्न विचारायचा. आपण शेतकरी मंडळी आहे सगळी. तुमचा ऊस कुठं जातो जास्त? छत्रपती कारखान्याला. आणि काय कर्मयोगी कारखान्याला. काय हो दोन्ही कारखान्यांची परिस्थिती आहे सांगा. छत्रपतीचे अनेक सभासद शेतकरी इथं आहेत. दिवाळी कोरडी गेली का नाही तुमची सांगा? दिलं का छत्रपतीने काय? मग कशावर आपला प्रपंच चालणार आहे? दुसरं उत्पन्नाचं साधन काय नाही आपल्याला. हे कारखाने कुणाच्या ताब्यात आहे? छत्रपती कारखान्याची जी आज अवस्था झाली तीच कर्मयोगीची अवस्था आहे. सभासदाला वेटीस धरलं जाते, वेळेवर ऊस नेला जात नाही. ऊस गेला तर पेमेंट कधी मिळेल माहित नाही. पेमेंट मिळालं तर दर किती मिळेल माहित नाही. अशा पद्धतीचा विकास असतो का सांगा? आणि दोघांचं साठवट आहे. ह्यांनी कर्मयोगीचं इलेक्शन लावायचं नाही, त्याच्या बदल्यात ह्यांनी छत्रपतीचं लावायचं नाही. अरे त्यात सभासद मारायला लागला ना. आणि या निवडणुकीचे मला खंत वाटली या ठिकाणी. खंत ह्या दोन्ही उमेदवारांना वाटतं की ह्या तालुक्यात आमदार व्हायची पात्रता फक्त ह्या दोघातच आहे. कुणी एखादा सर्वसामान्य कुटुंबातला युवक प्रवीण माने सारखा या ठिकाणी जर आमदारकीची स्वप्न बघत असेल तर त्यांना सहन होत नाही. कारण या अपक्ष आमदारांना प्रचंड प्रमाणात जनतेचा पाठिंबा होता. भाईयांनी आता सांगितलं ते खरं आहे. जाईल तिथं मोठी सभा, जाईल तिथं लोक विचार ऐकायला येतात. काय म्हणतोय उमेदवार बाबा, काय पद्धतीने विकासाचे विजन आहे. आणि आमचा उमेदवार जो आहे हा विकासाचं काम घेऊन मत मागतो. सभापती म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. आणि आमदार झाल्यावर ते काय काम करतील हे विकासाच्या मुद्द्यावर मत मागणारा या निवडणुकीमधील एकमेव उमेदवार म्हणजे प्रवीण भैया माने. नाहीतर ह्या दोघांची नुसती चिखलपेट चालली. तू भ्रष्टाचार जास्त केला का मी जास्त केला. एक जण मग ते नाही ना तुम्हाला जास्त संधी मिळाल्यामुळे तुम्ही जास्त केला, मला जरा वेळ कमी मिळाला. अरे कसले रेकॉर्ड तुम्ही चालू केले? काय रेकॉर्ड आहेत तुमचे? कुणी भ्रष्टाचार जास्त केला, चिखलपेट व्हिडिओ लावते दोघं. अरे काय करायचं लोकांना तुमच्या व्हिडिओ? कोण काय म्हणलं याला? सामान्य माणसाला त्याचा विकास झाला पाहिजे, त्याला रोजगार मिळाला पाहिजे, त्याने उत्पादित केलेला ऊसाला चांगला भाव मिळाला पाहिजे. ह्याच्या पलीकडे त्याची काय अपेक्षा आहे? गावच्या ग्रामपंचायतीचा विकास झाला पाहिजे, स्वच्छतेची सुविधा पाहिजे, रस्त्याची सुविधा पाहिजे. याला विकास म्हणायचा का? व्हिडिओ लावून विकास दाखवत आहे. याला लोक वैतागलेले आहेत. आज प्रवीण भैया मानेंसारखा एक युवक, माने दादा तर आपल्या सगळ्याला माहिती आहे, सामान्य कुटुंबात जन्म घेऊन आज त्यांनी सोनाई सारखा एक उद्योग समूह उभा केला. त्यामध्ये प्रत्यक्षपणे 10,000 लोकांना रोजगार मिळाला. महिला आहेत, त्यामध्ये युवक आहेत, युवती आहेत. यांचे घर प्रपंच चालवण्याचं काम केलंय. दुधाचा धंदा या तालुक्यामध्ये वाढवण्याचं काम
ज्या माने कुटुंबियांनी केलं त्यात माने कुटुंबियामध्ये प्रवीण भाई आहे. अतिशय विनम्र व्यक्तिमत्व, काहीतरी नवीन करण्याची उमेद आहे. त्यांना काय सगळं व्यवस्थित आहे त्यांचं, मला सांगा काय त्यांचं राजकारण हा काय जगायचा धंदा नाही. माटे कुटुंबिया परमेश्वराने त्यांना भरभरून दिले. आता कशाची त्यांना बाकीच्या गोष्टींची आवश्यकता नाही. तरी पण राजकारणाच्या या चिखलात का उतरले प्रवीण भाई आहे. हे जे तालुक्यातल्या युवा पिढीचं म्हणणं आहे की बाबा आता हे 2 चेहरे नको, जुनाट चेहरे झाले. जुने चेहरे नवी उमेद म्हणतात. आता जुन्या चेहऱ्याला नवी उमेद कशी येईल सांगा. तुमचे चेहरे लोकांनी ओळखलेले आहेत, त्यामुळे त्यांनी मनापासून प्रवीण मानेंचा चेहरा या ठिकाणी स्वीकारलाय. तुमच्यासारख्या नेत्याच्या चेहऱ्याकडे बघून मत मागा तर म्हणत नाही आमचा उमेदवार, स्वतःच्या हिमतीवर मतदान मागतात. एक जणांनी शरद पवार साहेब पकडलेत, एक जणांनी अजित पवार साहेब पकडलेत आणि ते म्हणतात ह्यांच्याकडे बघा मतदान करा. हाय काही तो दुसरं कोणाला बोलतो. आमचा उमेदवार स्वतःच्या चेहऱ्यावर मतदान मागा. इथे एवढे युवक आहेत, मला सांगा तुमच्या आमदारांची ओळख आहे का? माझी जाऊन तुम्ही डायरेक्ट भेटू शकता का? तुम्हाला भेट सोडा, तिथे गेल्यावर 1 तासाचं वेटिंग आहे बघा. त्यांची कॉन्ट्रॅक्टर आता आलेले असते, त्यांचे ठेकेदार सप्लायर्स यांची मिटिंग चालू असतात. सामान्य माणसाला तिथे वेळ नाही. आणि ही जर यंत्रणा मोडून काढायची असेल आणि तालुक्याला नवीन दिशा द्यायची असेल, प्रगतीच्या वाटेवर न्यायचं असेल तर एवढीच कळकळीची विनंती करतो या कळम्या ठिकाणी सर्वांना की प्रवीण भैया माने यांच्या किटली या चिन्ह समोरचं बटन दाबून येत्या 20 तारखेला त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा. एवढं बोलतो, माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.